सध्या सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञान सध्या प्रगत होत आहे। याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी क्रांती सध्या रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये अशाच पद्धतीची एक सर्जरी पार पडलेली आहे, जे शासकीय रुग्णालय किंवा मेडिकल कॉलेजमधली देशातली पहिली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिष्ठाता आहे। सर, कसं पाहता ज्या पद्धतीनं ही पहिली देशातली शस्त्रक्रिया ठरणार आहे जी हार्टवर झालेली आहे, आणि यापूर्वी कुठल्या कुठल्या शस्त्रक्रिया पार पडलेल्या आहेत? आपल्या इथे आता रोबोट येऊन जवळपास 1 वर्ष झालेले आहेत। या 1 वर्षात आपण जवळपास 200 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। इतक्या कमी पिरियडमध्ये इतक्या जास्त शस्त्रक्रिया करण्याचं हे पहिलंच देशामधलं उदाहरण आहे। त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। रोबोटिक गॉलब्लॅडरची शस्त्रक्रिया केलेली आहे, पोटावरच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, लंग्सवर शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, इसॉफेगस म्हणजे अन्ननलिकेवर शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, तसंच रेक्टमचे आणि कोलॉनचे कॅन्सर वगैरेच्या पण शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। सर्व ॲडव्हान्स रोबोटिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। पण रिसेंटली आता 7 दिवसांपूर्वी आपण रोबोटिक बायपास सर्जरी पण केलेली आहे। ही देशातली म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमधली पहिली अशी शस्त्रक्रिया आहे व सेंट्रल इंडियामधली पहिली अशी शस्त्रक्रिया आहे, आणि आम्ही पण पहिल्यांदाच ती केलेली आहे। अगदी छोट्याशा इन्सिजनमधनं ही शस्त्रक्रिया पार पडते। पूर्वीसारखं जसं स्टर्नॉटॉमी करून किंवा छाती फाडून जे इन्सिजन घ्यायचे आणि त्याच्यानंतर बायपास शस्त्रक्रिया करायचे, तशा प्रकारची करायची काही गरज पडत नाही। त्याच्यामध्ये पेशंटला अतिशय पेन व्हायचं, पेशंटला खूप दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट ठेवावं लागायचं। ही 3 होलमधनं की होल शस्त्रक्रिया असते, आणि ती रोबोटिकद्वारे इतकं प्रिसाइजली आणि इतके प्रेसिजननी ती शस्त्रक्रिया होते, तर त्याचा ॲडव्हान्टेज त्याच्यामध्ये ब्लड लॉस होत नाही, पेन होत नाही, या सर्व गोष्टींचा असा ॲडव्हान्टेज असतो। आणि ही आपल्या इथे CVTS डिपार्टमेंटचे हेड आहेत डॉक्टर सतीश दास, त्यांच्या डिपार्टमेंटच्या मदतीने व सर्जरी डिपार्टमेंटच्या मदतीने ही शस्त्रक्रिया आता रिसेंटली पार पडलेली आहे। रुग्ण हा चांगला झालेला आहे व डिस्चार्ज पण झालेला आहे। तर त्या शस्त्रक्रियेबद्दल आणखी डिटेलमध्ये डॉक्टर दास सांगू शकतात। सर, ज्या पद्धतीने आता पुढच्या काळात टेलिमेडिसिन म्हणजे परदेशात बसणारा एखादा तज्ज्ञ डॉक्टर असेल आणि तो नागपूरचे जे मेडिकल कॉलेजमध्ये सर्जरी होईल ती कशा पद्धतीने पार पडणार आहे, काय प्रक्रिया असणार आहे? याचा एक रोबोटिक शस्त्रक्रियेचा एक खूप मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे टेलिसर्जरी आहे। म्हणजे जर टेलिसर्जरी म्हणजे जो सर्जन आहे तो दुसऱ्या सिटीमध्ये जरी असला आणि पेशंट दुसऱ्या सिटीमध्ये असला आणि तिथे रोबोटची सुविधा जर उपलब्ध राहिली, तर तो दुसऱ्या सिटीमधनं पण सर्जनला पेशंटच्या जवळ यायची गरज नाही। सर्जन त्या दुसऱ्या सिटीमध्ये बसूनच पेशंटची शस्त्रक्रिया करू शकतो। हे रोबोटिकद्वारे पॉसिबल आहे। त्याच्यामुळे एक्सपिरियन्स सर्जनची पण आपल्याला मदत घेता येते, आणि कुठे काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जर झाली तर अशा वेळेस एक्सपर्ट सर्जनची मदत पण आपल्याला घेता येते, जरी तो दुसऱ्या शहरात राहिला तरी। याला आपण टेलिसर्जरी म्हणतो। सर, खरं तर हे उपचार खाजगी दवाखान्यात खूप महाग असतात, आपल्या मेडिकलमध्ये नाममात्र किंवा अगदी मोफत दरात हे सगळं होतं? अगदी नाममात्र दरात आपल्या इथे होतं। आता ही जी आम्ही बायपास शस्त्रक्रिया केलेली आहे, या शस्त्रक्रियेला जर बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करायला गेलं तर मुंबई किंवा दिल्लीमध्ये जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत, 10-15 लाख रुपयाच्या कमी याचा खर्च आला नसता। पण आपल्या इथे आपण ज्या रुग्णांना सेवा देतो ते रुग्ण अतिशय कमी म्हणजे गरीब याचे असतात, स्तरातील असतात। तर हा रुग्ण आपल्या इथे हे सर्व ॲडव्हान्टेज म्हणजे रोबोटचा ॲडव्हान्टेज जाऊन त्याला निःशुल्क अशी काहीच त्याला मेडिकल कॉलेजमध्ये चार्जेस लागत नाही, व असा हा रोबोट रुग्णसेवेत आपण रुजू केलेला आहे। नक्कीच दास सर आपल्यासोबत आहे। खरं तर त्यांनीच हे रोबोटिकची जी होती त्याच्याच मार्गदर्शनात ही सगळी प्रक्रिया पार पडली। सर, पहिली शस्त्रक्रिया पार पडलेली आहे? हो, पहिली शस्त्रक्रिया गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज किंवा ऑल ओव्हर द कंट्री झालेली आहे। त्याच्यात मलाही खूप टेन्शन होता खरं तर, पण सरांनी खूप प्रोत्साहित केला। ते खूप दिवसापासून बोलत होते की आपल्याला करायलाच पाहिजे, तर खूप प्लॅनिंग केली याच्यात। आमची जनरल सर्जरीची रोबोटिक टीम जे एक्सपर्ट आहेत, आणि आमचा कमी एक्सपोजर होता रोबोटमध्ये,
तरी आम्ही खूप प्लॅन करून ही सर्जरी पार पाडली सक्सेसफुली. आणि त्याच्यात आम्ही 3 छोटे इन्सिजनमधून जे रुटीन बायपास असते, जे रेग्युलर बायपास ते समोरून करण्यात येते. मोठा इन्सिजन असतो, पेन जास्त असतो, रिकव्हरी टाईम जास्त असतो, ब्लड लॉस जास्त असतो. याच्यात हे सगळं काही एक कॉस्मेसिस पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे या आजच्या काळात. तर हे सगळं ॲडव्हान्टेजेस रोबोटिक सर्जरीचे आहेत. आज सिंगल ब्लॉकेज होतं त्यामुळे ते सहज करता येईल. कधी कधी 3-3, 4-4 ब्लॉकेज असतात. त्या सगळ्यासाठी ही कशा पद्धतीने सोयीस्कर पडणार आहे किंवा पुढची प्रक्रिया कशी असते? हां, आता रोबोटिक सर्जरी कोणती सर्जरी असो त्याच्यात एक लर्निंग कर्व असते. आणि आम्ही आता एक सिम्पल केसनी सुरुवात केलेली आहे. आता आम्ही पुढे असे केसेस करणार. आणि जसे केस सिलेक्शन चांगलं असेल तर मल्टीवेसल बायपास पण करता येणार. आणि बायपास सोडून व्हॅल रिप्लेसमेंट, छिद्राचे ऑपरेशन, व्हॅल रिपेअर्स, तर हे पण ऑपरेशन आम्ही प्लॅन करतो आहे आणि करणार नियर फ्युचरमध्ये. 26 जानेवारीला जी महिला दाखल झाली होती तिची आता प्रकृती कशी आहे? ठणठणीत आहे? त्याची रिकव्हरी खूपच छान झालेली आहे. आणि त्याचा पेन रिलीफ आणि जे दम हे 2 जे गोष्टी होत्या ज्याच्यासाठी ती आली होती आमच्याकडे ते रिलीफ झालेलं आहे. आणि रिकव्हरी खूपच फास्ट आहे आणि ती डिस्चार्ज पण झालेली आहे. नक्की ज्या पद्धतीनं पहिल्या खरं तर मध्य भारतातली पहिली शस्त्रक्रिया होती एकदम यशस्वीरित्या पार पडलेली आहे. मात्र पुढच्या काळात हार्टमधले असणाऱ्या क्रिटिकल का असेना ज्या खरं तर अनेक ज्या असतात सर्जरी असतात त्या खूप जिकरीच्या असतात त्यासुद्धा पुढच्या काळात रोबोटच्या माध्यमातून होऊ शकतात. यासाठी सुद्धा मेडिकल कॉलेजच्या वतीने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.